So in the previous lecture, we have discussed about the nomenclature of alcohols. Now about the nomenclature of phenols. The hydroxyl derivative of benzene is called as phenol and its IUPAC name is benzenol. This benzenol name or is IUPAC name and phenol is common name. But the common name phenol is accepted by IUPAC. The common names have prefixes artho, meta, para in substituted phenols. IUPAC system uses the locants like 2, 3, 4, etc. to indicate the positions of substituents. तर बेन्झीनचा हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह म्हणजे फिनॉल. फिनॉलचं IUPAC नेम आहे बेन्झिनॉल. जरी फिनॉल हे कॉमन नेम असलं तरी IUPAC सिस्टीममध्ये पण ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. आता ज्यावेळेस ह्या फिनॉलला काही सबस्टिट्युएंट जोडलेला असतो त्यावेळेस कॉमन नेम सिस्टीमप्रमाणे आपण आर्थो, पॅरा, मेटा या पोझिशननं तो सबस्टिट्युएंट इंडिकेट करतो. IUPAC सिस्टीममध्ये मात्र हे सबस्टिट्युएंट्स आपण लोकंटच्या साह्यानं म्हणजे अंकांच्या साह्यानं इंडिकेट करतो. आता त्याचं आपण नॉमेनक्लेचर बघू. याच्यामधलं जे पहिलं कंपाऊंड आहे हे पहिलं कंपाऊंड आहे फिनॉल. त्याला IUPAC मध्ये आपण बेन्झिनॉल किंवा फिनॉल असंच म्हणतो. देन नेक्स्ट इज कॉमन नेम आर्थोक्रेसॉल अँड IUPAC नेम इज 2-मिथिल फिनॉल. तर हे जे दुसरं कंपाऊंड आहे ह्या दुसऱ्या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे आर्थोक्रेसॉल आणि याच्यामध्ये फिनॉलच्या OH ग्रुपला जर 1 नंबर दिला तर 2 नंबरला मिथिल ग्रुप आहे. त्याला आपण IUPAC प्रमाणे 2-मिथिल फिनॉल असं म्हणतो. नेक्स्ट कंपाऊंड. तर हे जे कंपाऊंड आहे याच्यामध्ये पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे फिनॉलच्या, म्हणून त्याचं कॉमन नेम आहे पॅरा नायट्रोफिनॉल अँड IUPAC नेम 1, 2, 3, 4 नायट्रोफिनॉल. Then next compound, 2 OH groups are present. Its common name is catechol and IUPAC name benzene 1,2-diol. Next compound, here OH groups are attached at meta positions respect to one another. Its common name is resorcinol and IUPAC name is 1,3-diol. OH ग्रुपच्या पोझिशन्स याला जर आपण 1 नंबर म्हटलं तर 3 नंबरला दुसरा OH ग्रुप आहे म्हणून त्याला 1,3-डायोल असं म्हणतो. आता हे जे कंपाऊंड आहे याच्यामध्ये पॅरा पोझिशनला 2 OH ग्रुप्स आहेत. इट इज commonly known as hydroquinone or quinol. Hydroquinone or quinol. आणि IUPAC नेम 1, 2, 3, 4 पोझिशन ला OH ग्रुप आहे म्हणून बेन्झीन 1,4-डायोल. बेन्झीन 1,4-डायोल. Then next in this next compound there are 3 OH groups. Its common name is fluoroglucinol. Fluoroglucinol. आणि OH ग्रुपच्या पोझिशन्स बघितल्या तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 1, 3, 5 3 पोझिशनला OH ग्रुप आहे म्हणून आपण त्याला म्हणतो बेन्झीन 1,3,5-triol. Last compound, 3 OH groups are present here. Its common name is
पायरोगॅलोल. इट इज पायरोगॅलोल. आणि जर IUPAC नेम बघितलं तर 1 2 3 पोझिशनला 3 OH ग्रुप्स आहेत. हेन्स इट्स नेम इज बेन्झीन 1 2 3 ट्रायोल. बेन्झीन 1 2 3 ट्रायोल. Now about the nomenclature of ethers. In common name system, ethers are named by writing names of the alkyl groups attached to oxygen in alphabetical order, and then word ether is added. If two alkyl groups are same, then prefix di is used. According to IUPAC system, ethers are named as alkoxyalkanes. The larger group alkyl group is considered as parent alkane, and the name of the smaller alkane is prefixed by the name of alkoxy group and its locus. आता कॉमन नेम सिस्टीम प्रमाणे इथरला आपण ज्यावेळेस नाव देतो त्यावेळेस डायव्हॅलंट ऑक्सिजनला जोडलेले जे अल्किल ग्रुप्स आहेत हे अल्किल ग्रुप्स पहिल्यांदा अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लिहायचे आणि त्यानंतर इथर हा शब्द लिहायचा. पहिल्यांदा 2 अल्किल ग्रुप्स अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे आणि त्यानंतर इथर हा शब्द लिहायचा. समजा दोन्ही अल्किल ग्रुप्स सेम असतील, दोन्हीकडे मिथिल ग्रुप असेल तर त्याला आपण डायमिथिल इथर असं म्हणू. आता IUPAC सिस्टीम प्रमाणे ज्यावेळेस आपण नेमिंग करतो त्यावेळेस दोन्ही पैकी जो मोठा अल्किल ग्रुप आहे त्याला पेरेंट अल्केन असं समजायचं आणि छोटा ग्रुप आहे त्याला आपण अल्कॉक्सी ग्रुप म्हणायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक मिथिल ग्रुप आहे आणि एक इथिल ग्रुप आहे तर त्याचं नाव कसं होईल? इट इज मिथॉक्सी इथेन. मिथॉक्सी इथेन. आता आपण स्ट्रक्चरकडे वळूया. पहिलं जे स्ट्रक्चर फॉर्म्युला दिलेला आहे CH3OCH3, 2 मिथिल ग्रुप्स आहेत म्हणून त्याला म्हणायचं डायमिथिल इथर. डायमिथिल इथर. आणि IUPAC प्रमाणे करताना दोन्ही ग्रुप सेम आहे म्हणून पेरेंट पण मिथेन, अल्कॉक्सी पण मिथेन म्हणून त्याचं नाव होईल मिथॉक्सी मिथेन. सेकंड कंपाऊंड बघा CH3OCH2CH3. आता हे जे कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये एक इथिल ग्रुप आहे, एक मिथिल ग्रुप आहे म्हणून अल्फाबेटिकली इथिल अगोदर मिथिल नंतर. इथिल मिथिल इथर. आणि IUPAC प्रमाणे नेमिंग करताना काय करणार? मोठा ग्रुप इथेन म्हणून पेरेंट इथेन झाला, त्याला जोडलेला ग्रुप आहे मिथॉक्सी म्हणून त्याचं IUPAC नेम होईल मिथॉक्सी इथेन. पुढचं कंपाऊंड बघा CH3OCH2CH2CH3. म्हणजे एक मिथिल ग्रुप आहे आणि एक एन प्रोपिल ग्रुप आहे म्हणून त्याचं नाव होईल मिथिल एन प्रोपिल इथर. मिथिल एन प्रोपिल इथर. आणि आता ज्यावेळेस आपण हे करू IUPAC नेम देऊ त्यावेळेस प्रोपेन हा पेरेंट आणि मिथॉक्सी हा त्याचा छोटा ग्रुप म्हणून त्याचं IUPAC नेम होईल 1 मिथॉक्सी प्रोपेन. 1 मिथॉक्सी प्रोपेन. पुढचं कंपाऊंड बघा C6H5OCH3. एक मिथिल ग्रुप आहे, एक फिनिल ग्रुप आहे म्हणून त्याचं नाव मिथिल फिनिल इथर किंवा त्याला दुसरं कॉमन नेम आहे ॲनिसोल. आणि IUPAC सिस्टीम प्रमाणे मिथॉक्सी ग्रुप हा बेन्झीनला जोडलेला आहे. मिथॉक्सी ग्रुप म्हणजे बेन्झीन रिंगला OCH3 ग्रुप जोडलेला आहे म्हणून त्याचं IUPAC नेम होईल मिथॉक्सी बेन्झीन. पुढचं कंपाऊंड पहा. इथं बेन्झीन रिंगला OCH2CH2CH2
3 असा ग्रुप जोडलेला आहे. इथं चुकून CH2 झालेला आहे, परंतु तिथं CH3. आता इथं काय झाले, तर फिनिल ग्रुपला एन प्रोपिल ग्रुप जोडलेला आहे. फिनिल ग्रुप आणि एन प्रोपिल ग्रुप दोघं ऑक्सिजनला जोडलेले आहेत, म्हणून त्याचं नाव होईल फिनिल एन प्रोपिल इथर. फिनिल एन प्रोपिल इथर. आणि IUPAC काय होईल, 1 प्रोपॉक्सी बेन्झीन. 1 प्रोपॉक्सी बेन्झीन. बेन्झीन इथं पेरेंट आहे. आता पुढचं लास्ट कंपाऊंड घ्या, सायक्लोब्युटेनला बघा, तिथं काय काय जोडलेलं आहे. OCH3 आहे, CH3 आहे, आणखीन एक CH3 आहे. मग आता याच्यामध्ये सायक्लोब्युटेन हा पेरेंट आहे. मग त्याला नेमिंग करताना IUPAC प्रमाणे हा 1 नंबर, जिथं 2 ग्रुप जोडलेले आहेत तो 1 नंबर कार्बन, आणि जिथं OCH3 जोडलेला आहे तो कार्बन नंबर 2. म्हणून त्याचं नाव काय होईल, 2-मिथॉक्सी 1,1 डायमिथिल सायक्लोब्युटेन.